धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्री उवाच सत्सेवनीयो पूर्वंशो यल्लोकपालो भगवत प्रधानः बभूवि हेहाजित कीर्तिमालां पदे पदे नूतन यस्य भीक्षणम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद यात चालूच आहे आणि मैत्रेय विदुर यांचा संवाद चालू आहे. विदुरांनी अनेक प्रश्न मैत्रेयाला विचारले आणि हे प्रश्न विचारल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की माणसाला तीर्थ यात्रा याचं काय पुण्य प्राप्त होतं, भगवंतानी हे विश्व कसं निर्माण केलं, वेगवेगळे सर्ग कसे निर्माण केले, त्याचप्रमाणे भगवंताची इच्छाशक्ती म्हणजे माया याद्वारे भगवान हा विश्व कसा निर्माण करतो, त्याचं परिपालन कसा करतो, त्याचप्रमाणे जीवाला दुःख का भोगावं लागतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे भूलोक, भूरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, त्याचप्रमाणे सप्तपाताल आणि त्या ठिकाणची व्यवस्था भगवंतानी कशी केलेली आहे ते आम्हाला सांगा. त्याचप्रमाणे दान तप माणसाच्या हातून अनेक पुण्यकर्म होतात. दान धर्म तप त्याचप्रमाणे तीर्थयात्रा या सर्वांचं फळ काय आणि या सर्वांचं उत्तर आपण कृपया मला द्यावं अशा प्रकारचा प्रश्न विदुरांनी केल्यानंतर मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न उपस्थित केलाय आणि भगवंताच्या या विश्वनिर्मितीचा विश्व कसं निर्माण होतं, भगवान त्याचं सर्जन कसं करतो, किती प्रकारची सृष्टी आहे याचं तुम्ही प्रश्न उपस्थित केलाय. याचं उत्तर मी तुम्हाला देतो आणि हे दुःख निवृत्तीसाठी भागवत पुराण हे अत्यंत उपयुक्त आहे. जीवाला जरी काही करता नाही आलं तरी चालेल, परंतु त्यांनी भागवत पुराणाचं श्रवण केलं पाहिजे. सोहम दृणाम क्षुल्ल सुखाय दुःखम महद्गतानाम विरमाय तस्य प्रवर्तते भागवतम पुराणम यदा साक्षात भगवान ऋषीभ्या. जे भागवत पुराण परंपरेने चालत आलेलं आहे, जे भागवत पुराण याच्या मागे एक ऋषींची श्रेष्ठ दर्जाची परंपरा आहे आणि हे परंपरा प्राप्त असलेलं ज्ञान भागवतामध्ये संकलित करण्यात आलेलं आहे, जे तुला मी आता सांगणार आहे. तुझ्या प्रश्नाच्या अनुसार याचं उत्तर मी देणार आहे. या ठिकाणी प्रवर्तये भागवतम पुराणम यदा साक्षात भगवान ऋषीभ्या. भगवंतांनी सांगितलेलं ज्ञान, वेगवेगळ्या ऋषींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेलं ज्ञान हे तुला मी सांगणार आणि संकर्षण मुखातून जे ज्ञान प्रसारित झालं, जे प्रसृत झालं, जे संकर्षणाने प्रत्यक्ष शेषाने सनकादिकाला सांगितलं ते ज्ञान मी तुला सांगणार आहे. कुमारमुख्या मनयो पृच्छत. आणि या ठिकाणी ही भागवताची दुसरी परंपरा आहे. पहिली परंपरा भागवताची ही आपण पाहिली की विष्णू महाविष्णू यांनी ब्रह्मदेवाला हे भागवत सांगितलं, ब्रह्मदेवानी ते नारदाला सांगितलं, नारदानी व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकाचार्याला सांगितलं, शुकाचार्यांनी परीक्षितीला आणि यावेळेला सुतांनी ते ऐकलं. ही एक परंपरा आहे. दुसरी परंपरा आहे ती प्रत्यक्ष शेष नारायणापासून सुरू झालेली. विष्णूंनी हे ज्ञान शेषाला सांगितलेलं आहे आणि शेष नारायणांनी संकर्षणाने हे ज्ञान कुमार मुख्या सनक सनंदन सनातन सनतकुमार यांना सांगितलं. प्रत्यक्ष
संकर्षणाने सनतकुमाराला, सनतकुमारांनी सांख्यायन मुनीला, सांख्यायन मुनींनी पराशराला आणि पराशरांच्याकडून हे ज्ञान मी आत्मसात केलं असं मैत्रेय म्हणतात. ही भागवताची दुसरी परंपरा, ज्याला आपण शेष परंपरा असं म्हणतो. संकर्षण, सनतकुमार, सांख्यायन मुनी, पराशर आणि मैत्रेय. आणि मैत्रेय विदुराला सांगतात. अशा प्रकारच्या ह्या दोन परंपरांचा समन्वय या भागवतामध्ये आहे. कुमार मुख्या म्हणून पृच्छत. एकदा त्यांनी वर्णन करायला सुरुवात केली की एकदा सनतकुमार आदी ऋषी हे भगवान शेष नारायणांच्याकडे गेले. शेष नारायण हे शांत डोळे झाकून बसलेले, कमलावरती त्यांचे पाय होते आणि 1000 फण्या, त्या 1000 फण्यांच्यावरती 1000 मुकुट चमकत होते. मुहुर्गणंतो वचसानुराग स्खलत्पदे नास्य कृताने तज्ञा. किरीट सहस्रमणी प्रवेक, किरीटाचा प्रभाव पडलेला, किरीट चमकू लागलेला. त्याचप्रमाणे 1000 किरीट त्यांच्या डोक्यावरती, कुंडल चमकू लागलेले कानातले, एक कुंडल त्यांच्या कानामध्ये असतं. त्याप्रमाणे त्याची प्रभा, त्याचा प्रकाश सर्वत्र पडलेला. आणि सनतकुमारादी सर्व हे 4 जण यांनी मंदाकिनी अर्थात गंगेमध्ये स्नान केलं. आपले जटासमूह त्या ठिकाणी भिजवला आणि जटाजूट बांधून प्रत्यक्ष नाग ज्या स्त्रिया आहेत त्या शेष नारायणाच्या तिथे हात जोडून उभ्या होत्या. त्या ठिकाणी ते पोहोचले. शेष नारायण हे डोळे अर्धोन्मीलित डोळे, अर्धवट झाकलेले आणि अर्धवट उघडे. आणि हे झाकलेले म्हणजे ते चिंतन करत होते महाविष्णूचं. महाविष्णूवर नितांत भक्ती असलेले हे शेष नारायण शांत मनाने आणि शांत वृत्तीने भगवंताचं चिंतन करण्यात निमग्न होते. प्रोक्तम केले असतात भगवत तमेन निवृत्ती धर्माभि रताय तेन. निवृत्ती धर्मामध्ये रत असलेले सनतकुमार तेही निवृत्ती धर्मात रतच आहेत. आणि इकडे शेष नारायण हे शांतपणाने बसलेले. त्यांच्या जवळ गेल्यानंतर हात जोडले त्यांनी, सर्व सनतकुमारांनी हात जोडले आणि ज्ञानाची पृच्छा केली. यावेळेला त्यांनी सांगितलं की उदाप्लुतम विश्वमिदम तदासीत. ज्या वेळेला सगळं विश्व हे पाण्यामध्ये बुडालेलं होतं, प्रलय झालेला होता आणि भगवान विष्णू, महाविष्णू नारायण हे शेषशय्येवरती पहुडलेले होते, योगनिद्रा घेतलेले होते. अशा वेळेला सोंत शरीरे भूत सूक्ष्म कालात्मकाम शक्ती मुदीर याना. भगवंत हा आपली सर्व शक्ती आपल्यामध्ये सामावून घेतो. सर्व शक्ती भगवंताने आपल्यामध्ये सामावून घेतलेली होती. ज्याप्रमाणे लाकडात अग्नी आहेच आहे, लाकडात अग्नी नाही असं आपण म्हणू शकत नाही. लाकडात सर्वत्र अग्नी, पण तो प्रगट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला पोळत नाही. काड्याच्या पेटीमध्ये अग्नी आहे, पण तरी सुद्धा ती काड्याची पेटी आपण खिशात ठेवतो का? तो काड्याच्या पेटीत अग्नी आहे, पण जोपर्यंत तो प्रगट होत नाही तोपर्यंत तो आपल्याला जाळत नाही, आपल्याला पोळत नाही. म्हणजे प्रगट आणि अप्रगट. भगवान अप्रगट रूपात सर्वत्र आहे, पण तो जेव्हा प्रगट होतो तेव्हा आविर्भाव झाल्यासारखा आपल्याला वाटतो. त्याप्रमाणे चतुर्युगानांचं सहस्र मप्सू, याप्रमाणे देवांची 1000 वर्ष म्हणजे आपल्या ज्या 4 चौकड्या आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, या असे 1000 वेळेला ते गेले म्हणजे एक कल्प होतं. याप्रमाणे चतुर्युगानांचे सहस्रमप्सू स्वपन स्वयोदिरितया स्वशक्त्या. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव हे 1000 वर्ष या पाण्यामध्ये, कमळामध्ये होते. आणि या वेळेला सपद्मकोश सहजोत्तिष्ठत कालेन कर्म प्रतिबोधनेन. ज्या वेळेला पद्मकोश, कमल हे वाऱ्याने हल्लं आणि त्यावेळेला कर्म प्रतिबोधनेन, कालेन कर्म प्रतिबोधनेन, काळाने जेव्हा या वाऱ्याला आदेश दिला, कमळाला हलवलं. काळ शेवटी महत्त्वाचा आहे. काळाने संचलित केल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. सपद्मकोश सहजोत्तिष्ठत. या पद्मकोशातून भगवान ब्रह्मदेव हे सर्वत्र
फिरू लागले आणि त्यांना आत्मशोध घेण्यासाठी त्या कमलामध्ये सर्वत्र फिरू लागले. स्वरोतिषात तत्सलिलम विशालम, सगळीकडे बघितलं तर पाणीच पाणी होतं, पाण्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. आणि त्या भगवंताच्या चिंतनामध्ये असलेले ब्रह्मदेव जे कमलामध्ये आहेत, हे लोकपत्र सौ एव विष्णू, हे लोकपत्र आहे. लोकपत्र म्हणजे हे एक कमळ म्हणजे समाज आहे. अखिल ब्रह्मांड त्या कमळामध्ये समाविष्ट आहे. आणि या कमळामध्ये असलेल्या सर्व वैश्विक शक्तीचा शोध ब्रह्मदेव घेत आहेत. स पद्मकोशात सहजोद तिष्ठत, त्या पद्मकोशातून ते उठले आणि सर्वत्र शोधू लागले, परंतु भगवंताचा शोध काही लागेना. अगदी कमल नालापर्यंत, कमल नालातून खाली गेले, भगवंताच्या नाभी कमलापर्यंत गेले, नाभीपर्यंत गेले, तिथे अंधाराशिवाय दुसरं काही दिसलं नाही. स इत्थमुद्भिक्ष तदब्ज नाल, त्या कमळाच्या नालेपर्यंत गेले, नालेतून खाली गेले, तिथे फक्त अंधार दिसला, दुसरं काहीच नाही. नाभिम तमस्य पारे विदुरात्मसर्गम, फक्त अंधार, अंधार दिसला, काहीही दिसलं नाही. तिथून कृष्णविवर, ज्याप्रमाणे आपल्याला कृष्णविवरामध्ये फक्त अंधकारच आहे, दुसरं काहीच नाही. कृष्णविवर जसं असावं, या विश्वामध्ये अनेक कृष्णविवर आहेत जिथे प्रकाश देखील पोहोचू शकत नाही, कारण प्रकाश तिथे जाऊच शकत नाही, तिथे तो वाकडा होतो, तो जाऊ शकत नाही. प्रकाशाचा देखील तिथे अभाव आहे. असं कृष्णविवर जसं असावं तसं भगवंताच्या नाभी कमलामध्ये ते विवर दिसलं आणि ते तिथून पुन्हा परत आले. परत स्वयं तदंतर हृदये बभात मपश्यता पश्यत येन पूर्वम मृणाल गौरायुत शेष भोग पर्यंक एकम पुरुषम शयानम. आणि त्या भगवंताच्या कमल नालेतून पुढे आल्याबरोबर पुन्हा स्वतःचा शोध घेऊ लागले की मी कोण आहे आणि मला का निर्माण केलं, भगवंताने मला का निर्माण केलं, याचा शोध घेत 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 पुन्हा कमलामध्ये आले. पुन्हा कमलात येऊन बसले आणि चिंतन करायला सुरुवात केली. मृणाल गौरायत शेष भोग, भगवंताची कांती अत्यंत सुंदर होती. या प्रलय कालामध्ये सुद्धा जलामध्ये शेष हे पांढऱ्या कमळाप्रमाणे दिसत होते आणि त्याच्यावरती भगवंताने शयन केलेलं फणात पत्रायुत मूर्धरत्न, ज्या भगवंताच्या डोक्यावरती हजारो किरीट होते आणि हे विष्णू, महाविष्णू हे शांतपणाने पहुडलेले, त्यांच्या डोक्यावर किरीट होता, कुंडल होते, त्याचप्रमाणे त्यांचा कौस्तुभमणी चमकत होता, पिवळा पितांबर धारण केलेला होता, किरीट सहस्र हिरण्य शृंग, या भगवंताचं महाविष्णूचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर हे व तन्नाभि सरोज, भगवंत नाभी सरोज, कमळाची निर्मिती नाभीपासून झाली. त्या नाभी रूपी कमळापर्यंत, नाभीपर्यंत ब्रह्मदेव गेले, पण त्यांना त्याचा शोध लागला नाही. शेवटी जेव्हा त्यांनी पाहिलं की भगवंत हे या शेष नारायणावरती पहुडलेले, त्यावेळेला महात्मानमंभाश्वसनम बियश्च, फक्त 4 गोष्टी त्यांना दिसल्या. एक म्हणजे कमळ, दुसरं म्हणजे अपरंपार पाणी, फक्त पाणीच, तिसरं म्हणजे आयु, तिसरं म्हणजे वायू आणि आकाश. या एवढ्याच गोष्टी त्यांना दिसल्या. सर्वत्र वायू वाहतोय, प्रचंड पाणी आहे, प्रचंड दूरवर पाहावं तेवढा आकाश आहे आणि आपण स्वतः आहोत. एवढ्याच 5 गोष्टी त्यांना दिसल्या. कमल, जल, आकाश, वायू आणि स्वतःचं शरीर. याच्या पलीकडे त्यांना काहीच दिसलं नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या की हे कर्मबीज आहे. स कर्मबीजम रजसोपरक्तः प्रजासृक्षेयमिदं दृष्ट्वा, हे प्रजा निर्माण करण्यासाठी असलेले 5 मूळ शक्ती आहेत. हे 5 मूळ बीज आहेत. ह्या 5 मूळ बीजांपासून आपल्याला शक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. रज म्हणजे निर्मितीची शक्ती, म्हणून ब्रह्मदेव हे रजोगुणाने युक्त आहेत. ब्रह्मदेव हा भगवंताचा रजोमूर्तीचा आविष्कार आहे, कारण प्रत्येक एक स्वभाव आपल्यामध्ये असल्याशिवाय ती निर्मिती होत नाही. रजो स्वभाव असल्याशिवाय निर्मिती होत नाही आणि म्हणून ब्रह्मदेव हे भगवंताचं रजस स्वरूप आहे. आणि मग ब्रह्मदेव या ठिकाणी स्तुती करू लागले. त्याने वर्णन केले की भगवान ब्रह्मदेव
या स्तुती करतायत. आणि ही स्तुती ज्याप्रमाणे इकडे शेषनारायण यांना शेषनारायणांनी सनत कुमाराला हे ज्ञान दिलं आणि हे ज्ञान सनत कुमारांनी आत्मसात केलं, त्याप्रमाणे इकडे ब्रह्मदेव हे चिंतन करू लागलेले आहेत. त्याने वर्णन केलंय की सनत कुमारास चाह पृष्ठ सांख्यायनांग धृत व्रताय. हे ज्ञान सनत कुमारांनी शेष नारायणांच्याकडून घेतलं ज्या वेळेला प्रलयकाल झालेला होता, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि प्रलयकालाच्या वेळेला सनत कुमार हे तिथे भगवंताच्या जवळ पोहोचले. किरीट सहस्रमणी प्रवेक, भगवंताचं किरीट चमकत होते. सनत कुमाराय सहचा पृष्ठः सांख्यायनांग धृतव्रताय सांख्यायन पारमांस मुख्यो. हे ज्ञान जे दुसरी भागवताची परंपरा आहे ती शेष नारायणापासून सुरू झालेली आहे. आणि ही शेष नारायणापासून सुरू झालेली परंपरा प्रत्यक्ष शेष म्हणजे संकर्षण यांनी ती सनत कुमाराला, सनत कुमारांनी ही सांगितली सांख्यायनाला, सांख्यायनाने पराशराला आणि पराशराने मैत्रेयाला, असं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सनत कुमाराय स्तः पृष्ठ सांख्यायनांग धृतव्रताय. कारण सांख्यायन हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी होते. धृतव्रताय जे व्रत नियम सगळे केलेले होते. म्हणून ही सांख्यायन यांना सनत कुमारांनी हे ज्ञान सांगितलं. आपल्या ब्रह्मकर्मामध्ये सांख्यायनाचा उल्लेख आहे. म्हणून सनत कुमार यांनी जे ज्ञान शेष नारायणाकडून घेतलं, जे भागवताचं ज्ञान शेष नारायणाकडून घेतलं, ते ज्ञान त्या सनत कुमारांनी सांख्यायनाला सांगितलं. आणि सांख्यायन पारमहंस मुख्यो विवक्षमाणो भगवद विभूती. हे सांख्यायनाने हे ज्ञान पारमहंस मुख्यो, सांख्यायनाने हे ज्ञान परमहंस म्हणजे अर्थात संन्यस्त वृत्ती, परमहंस म्हणजे संन्यस्त, जे परमहंस गतीला पोचलेले, जे संन्यस्त वृत्तीला पोचलेले असे जगाद सोस्मत गुरुवेविताय. ते आमच्या गुरुला सांगितलं. आमचे गुरु म्हणजे मैत्रेय म्हणतात माझे गुरु पराशर यांना सांगितलं. कारण पराशर हे सुद्धा कोणत्या अवस्थेला पोचलेले होते तर संन्यस्त वृत्तीला पोचलेले होते. म्हणून जगाद सोस्मत गुरवेन बिताय त्यांनी माझ्या गुरुला सांगितलं. आणि त्यांच्याकडून म्हणजे या वेळेला सांख्यायनांनी दोघांना हे ज्ञान दिलं, एक पराशराला आणि त्याच वेळेला बृहस्पतीला. म्हणजे गुरु देवांचे गुरु जे बृहस्पती त्यांना हे भागवताचं ज्ञान या सांख्यायनाने दिलं आणि पराशरांना दिलं. म्हणून सांख्यायनाचे दोन शिष्य, एक पराशर आणि दुसरे बृहस्पती. आणि हेच ज्ञान मुनी पुलस्तेन पुराण माध्यम, हे ज्ञान मग पराशरांनी मला दिलं. का तर पुलस्त्य या ऋषींनी सांगितलं की हा पुढे पुराण सांगणारा होईल, हा पुढे चांगला मोठा पुराण करता होईल, पुराणाचार्य होईल. म्हणून पुराण माध्यम, मी पुराण सांगणारा होणार आहे असं या पुलस्त्यांनी सांगितल्यामुळं मैत्रेयाने हे, मैत्रेय म्हणतात पराशरांनी हे ज्ञान मला दिलं. हे पराशर जे होते हे महाविद्वान होते. म्हणजे व्यासांचे वडील जे पराशर. एकदा घटना अशी घडली की राक्षसांनी त्यांच्या वडिलाला खाऊन टाकलं. या राक्षसांनी पराशराच्या वडिलांना म्हणजे शक्तीला खाऊन टाकलं. शक्ती हे पराशराचे वडील. त्या पराशराच्या वडिलाला म्हणजे शक्तीला राक्षसांनी का खाल्लं तर त्यांचे काही पूर्वीचं वैर होतं. आणि त्यामुळं त्यांनी वसिष्ठ हे यांचे आजोबा, वसिष्ठाचा मुलगा शक्ती आणि शक्तीचा मुलगा पराशर. परंतु कल्माशपाद हा जो राक्षस झालेला होता त्या कल्माशपादाने वसिष्ठ ऋषीच्या विरोधात काही गोष्टी करण्यासाठी, त्यांचं कुळ नष्ट करण्यासाठी, त्यांचा मुलगा राहू नये, नातू राहू नये, काय होऊ नये म्हणून त्याला खाऊन टाकलं, मुलाला खाऊन टाकलं. हा शक्ती या कल्माशपादाच्या हाताने ठार मारला गेला. म्हणून पराशर हे जे होते, हे पराशर यांनी एक यज्ञ असा केला की आपण राक्षसांना ठार मारावं म्हणून यज्ञ केला.
परंतु घटना अशी घडली की वसिष्ठ त्या ठिकाणी आले आणि वसिष्ठांनी सांगितलं हा यज्ञ बंद कर, कारण शेवटी राक्षसाची प्रवृत्ती वाईटच असते, तेव्हा तू त्याला क्षमा कर. म्हणून पराशर ऋषीला वसिष्ठांनी राक्षसांना मारू नको म्हणून सांगितलं आणि ते त्याने ऐकलं. हे ऐकल्यामुळं अर्थात पुलस्त्य खुश झाले. पुलस्त्यालाही आनंद झाला, कारण पुलस्त्य कोण आहेत? हे राक्षसांचे बाप आजे पणजे आहेत. कारण पुलस्त्यापासून विश्रवस झाला आणि विश्रवसापासून रावण झाले, रावण कुंभकर्ण वगैरे झाले, म्हणजे हे असुर या वंशातले. तेव्हा पुलस्त्याला आनंद झाला आणि पुलस्ती म्हणाले की वारे वा पराशरा, तू खरोखर श्रेष्ठ दर्जाचा अधिकारी आहेस आणि म्हणून तू हे ज्ञान, आता हे ज्ञान या मैत्रेयाला दे, कारण मैत्रेय पुढे भागवताचार्य होणार आहेत, पुराणाचार्य होणार आहेत, पुराणांचा पुढे सांगणारे होणार आहेत, म्हणून त्यांना हे ज्ञान तू दे. म्हणून या ठिकाणी पुलस्त्यांनी हे ज्ञान, भागवत ज्ञान मला देण्याची विनंती मैत्रेय म्हणतात केली. आणि म्हणून या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की मुने पुलस्तेन पुराण माध्यम. मग पुलस्त्याचा काय संबंध आला? त्याचं कारण हे आहे, पुलस्त्यांनी मध्यस्थी का केली, तर पुलस्त्यांनी ओळखलं की पराशर हे ऋषी एवढे मोठे आहेत की ज्या पराशरांनी श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी असलेले, ज्यांनी यज्ञसुद्धा थांबवला आणि राक्षसांना क्षमा केली, म्हणून पुलस्त्य हे त्या ठिकाणी आले. म्हणून या ठिकाणी पुलस्त्य हे पहिले जे ऋषी निर्माण झाले ब्रह्मदेवापासून, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वसिष्ठ हे पूर्वीचे पहिले जे ऋषी निर्माण झालेले 7 त्या ऋषींच्या पैकी एक आहे. याप्रमाणे म्हणून ज्या वेळेला पुलस्त्यांनी मध्यस्थी केली आणि हे ज्ञान मला मिळालं, अशा प्रकारे मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, हे ज्ञान मला प्राप्त झाल्यानंतर हे ज्ञान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं आहे. या ज्ञानाची परंपरा तुला मी सांगितली, ही दुसरी परंपरा तुला सांगितली. आणि ब्रह्मदेव आता हे ज्ञान कसं मिळवा, हे विश्व कसं निर्माण करणार आहेत, ते मी तुला या निमित्ताने सांगतो. कारण शेष नारायणांनी मला जे सांगितलं ते मी तुला सांगणार आहे. आता या ठिकाणी शेष म्हणजे प्रत्यक्ष संकर्षणाने ब्रह्मदेवानी सृष्टी कशी निर्माण केली हे सांगितलेलं आहे. कारण त्यांनी ते डोळ्यांनी पाहिले, डोळ्यांनी चक्षुर्वै सत्यम आहे. कारण महाविष्णू जेव्हा शयन करून पहुडलेले होते योगनिद्रेमध्ये, त्यावेळेला जागे होते ते शेष नारायण, ते सगळं पाहत होते की ब्रह्मदेव कसे निर्माण झाले, त्या कमळामध्ये कसे आले, ते कमळामध्ये कसे शोध घेऊ लागले. कारण ज्या वेळेला दुसरं सांगणारं कोण होतं आणि पाहणारा होते शेष नारायण, म्हणून त्यांच्या चक्षुर्बाई सत्यम असलेली गोष्ट ते सांगू लागले की ज्या वेळेला ही विश्वनिर्मिती करण्याची वेळ आली तेव्हा ब्रह्मदेव निर्माण झाले आणि हे कमळ वाऱ्याने हल्लं. ब्रह्मदेव शोधू लागले, त्यांना भगवंत कुठे याचा पत्ताच लागला नाही. मी ज्यातून निर्माण झालो, जसा एखादा किडा आपण वर्णन करतो की एखाद्या औदुंबरा हा मशक आहे, ज्याप्रमाणे औदुंबराच्या एका फळामध्ये एक मशक असतो, एक किडा असतो, आणि त्याने जर विचार केला की मी कुठून जन्माला आलो याचा मला शोध घ्यायचा आहे, तर त्याला जसा तो कधीच सापडू शकत नाही, कारण तो त्या फळात असतो. आधीच तर ते फळ बारीक, त्याच्यात तो किडा, तो त्या फळाचा शोध घ्यायला जरी बाहेर आला तरी त्याला वृक्षाचा पत्ता लागणार नाही, वृक्ष केवढा आहे त्याला कळणार नाही. वृक्षाच्या फांद्यामध्ये हजारो फळं आहेत, त्या हजारो फांद्यामध्ये हजारो फळं, हजारो पानं, हजारो मुळं, याचा शोध तो कसा घेऊ शकणार आहे. तो जर किडा विचार करू लागला की मी फळातून बाहेर येईल आणि या वृक्षाचा शोध घेईल, वृक्षाच्या मुळ्या कुठपर्यंत गेल्याचा शोध घेईल, तर त्याला जसं ते शक्य नाही, त्याप्रमाणे आपल्या जीवाला ब्रह्माचा शोध लागणं शक्य नाही. अहो, ब्रह्मदेवाला जिथे लागला नाही तिथे आपल्याला काय लागणार आहे. म्हणून ब्रह्मदेव कमल नालीत गेले, तिथून अंधार दिसल्यानंतर बाहेर आले. हा अंधार कोणता आहे? हा अंधार आहे कृष्ण विवर. सगळीकडे अंधारच अंधार आहे. जगामध्ये 2च तत्व आहेत, एक पांढरा आणि एक काळं, 2 तत्व आहेत. तिथं कृष्ण केश हा, हे 2च तत्व आहेत. त्याच्यातही काळं तत्व मोठं आहे असं लोक म्हणतात. म्हणजे आता नवीन सिद्धांत असा आलेला आहे की जगामध्ये सगळ्यात मोठं तत्व कोणतं आहे, तर काळं तत्व. आणि काळं तत्व मोठं कशामुळे, तर काळा रंग हा मूळ रंग आहे, तो बेसिक कलर आहे असं चित्रकार म्हणतात, रंगशास्त्रातले ज्ञानी म्हणतात की तो मूळ रंग आहे, बेसिक कलर आहे. म्हणून कृष्ण हे भगवंताचं रूप काळं कशामुळे,
तर रंगामुळे काळं नाही, तर तत्वामुळे काळं. हे जे काळं तत्व आहे सगळ्या विश्वाला व्याप्त आहे. आणि म्हणून आपल्याला ब्रह्मांड जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा हजारो पटीने मोठं ब्रह्मांड हे आकाशगंगेच्या पलीकडे असलेल्या कृष्णविवरात आहे. या कृष्णविवराचा शोध आपल्याला लागू शकत नाही. त्या कृष्णविवरामध्ये प्रकाश देखील जाऊ शकत नाही, कारण प्रकाश गेला तो परतच येतो तिथून, त्याला पलीकडे जाता येत नाही. जसा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर 8 मिनिटामध्ये येतो, पण कृष्णविवरात तो जाऊ शकत नाही, कारण तिथे कृष्णविवरामध्ये प्रकाशाचा अभाव, प्रकाश पोचू शकत नाही असं ते स्थान आहे. म्हणजे पहा, प्रकाशाची गती किती प्रचंड आहे, प्रकाशाचा स्पर्श किती प्रचंड आहे, त्याचा ओघ किती प्रचंड आहे, तरी सुद्धा कृष्णविवरात ते जाऊ शकत नाही. कारण कृष्ण तत्व, कृष्ण विवर हे एखाद्या, विवर हा शब्द आपण केवळ रूपकात्मक वापरतो, खोल असं काहीतरी. आणि म्हणून या वेदामध्ये सुद्धा जे सूक्त आहे, नासदीय सूक्त, त्यामध्ये सुद्धा कृष्ण विवरणाचं वर्णन आहे. तमस्य पारे असं वर्णन आहे की प्रचंड अशा प्रकारचा अंधार होता, आणि ज्या अंधाराचा शोध कोणालाही लागू शकत नाही. हे अंधाराचं तत्व, हे काळं तत्व म्हणजे ईश्वर तत्व आहे. हे काळं तत्व म्हणजे काल तत्व आहे, आणि या काळ तत्वाचा कोणालाही अंत पार लागत नाही. भगवंताचा हा बिंबीपर्यंत हा गेला ब्रह्मदेव, तिथे काळच फक्त रूप दिसलं आणि तो परत आला. आणि मग विचार करू लागला की मला भगवंताने का निर्माण केलं, असं शेष नारायण सांगतायत सनत कुमाराला. सनत कुमाराने सांगितलंय सांख्यायनाला, सांख्यायनाने सांगितलंय ते पराशराला, आणि पराशर सांगतात मैत्रेयाला, आणि मैत्रेयाचे सांगतात विदुराला. याप्रमाणे फणात पत्रावित मूर्धरत्न, या भगवंतानी आपल्या डोक्यावरती शेष नारायणाचे 1000 मुख आहेत ते धारण केलेले आहेत, आणि त्याचं स्वरूप ते सांगू लागले. तर हे व तन्नाभि सरोज, फक्त 4-5 गोष्टी त्यांना दिसल्या. एक कमल दिसलं ज्यात आपण बसलेलो आहे, दुसरं आकाश दिसलं, तिसरं जल दिसलं, चौथा वायू दिसला, याप्रमाणे, आणि आपण स्वतः. आणि नंतर लक्षात आलं की हे कर्मबीज आहे. या कर्मबीजातून आपल्याला ही सृष्टी निर्माण करायची. ज्ञातोसी मेद्य सुचिरांगणु देह भाजा. आणि मग ब्रह्मदेव स्तुती करू लागले. या ठिकाणी भगवंताची स्तुती केल्याशिवाय आपल्याला प्रेरणा मिळत नसते. भगवंताची स्तुती यासाठी करायची, देव प्रसन्न व्हावं म्हणून नाही, आपलं मन प्रसन्न व्हावं म्हणून, आपल्याला काही सुचावं म्हणून देवाची स्तुती आहे. आणि मग त्याने हात जोडले. नम्र झाल्याशिवाय शक्य नसतं. आपण नम्रता धारण केल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट प्राप्त होत नसते. नम्रतेमध्येच सगळ्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे ब्रह्मदेव तर किती अलौकिक आहे. ब्रह्मदेव हे तर सर्व विश्वाचे आदी देव आहेत, पण त्यांना सुद्धा नम्रता स्वीकारावी लागली. कारण नम्रता स्वीकारल्याशिवाय, किंवा मी कमी आहे असं म्हटल्याशिवाय आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. मीच सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणून ज्ञानाची प्राप्ती होत नसते. या दृष्टीने एक मुद्दाम एक उदाहरण या ठिकाणी देतो की ज्या वेळेला कालिदास हे खरं म्हणजे मोठे होते, कालिदासाला स्वतःचा फार गर्व झाला की मी फार मोठा आहे, माझ्यासारखा ज्ञानी दुसरा कोणी नाही असं वाटू लागलं. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र कालिदास याची परीक्षा घेण्यासाठी सरस्वती देवी एका ठिकाणी एका विहिरीवरती आली. कालिदास हे थकले भागले आणि विहिरीच्या तटाकावरती आले खरे, तहान लागली त्यांना, आणि म्हणून त्यांनी कालिदासांनी या ठिकाणी तिथं एक स्त्री पाहिली आणि तिला हात जोडले, तिला म्हणाले की मला पाणी प्यायचं. तेव्हा ती म्हणाली ठीक आहे पाणी देते मी, पण तुम्ही कोण आहात हे आम्हाला सांगा. आता त्याला वाटलं मी कालिदास आहे, माझी कोणाला माहिती नाही का, माझं कोणाला ज्ञान नाही का, मी तर सर्वश्रेष्ठ आहे, ज्ञानी आहे, सगळ्या जगामध्ये माझी कीर्ती आहे. अहो भोजराजाच्या पदरी कालिदास आहे म्हटल्यानंतर कालिदास किती महान आहे, ज्यांनी नाटकं लिहिली, ज्यांनी काव्य लिहिले, त्याचं ज्ञान कोणाला नाही. पण काही काही लोकांना आपलं नाव सांगायला कमीपणा वाटतो. म्हणून कालिदासाने सांगितलं काही नाही, मी एक प्रवासी आहे. त्याला वाटलं ह्या बाईला माझा काय परिचय द्यावा, मी कालिदास आहे, मी कवी आहे, मी नाटककार आहे, मी संस्कृतज्ञ आहे, राजदरबारात असतो. ती म्हणली काही ना, तो म्हणाला मी एक प्रवासी आहे.
असं म्हटल्यानंतर ती स्त्री म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती होती. फक्त रूप तिने घेतलं होतं एका स्त्रीचं. ती म्हणाली नाही, प्रवासी फक्त दोनच आहेत म्हणे जगात, एक चंद्र आहे आणि दुसरा सूर्य आहे. एकदम तो चकित झाला. अरे म्हणले, आपल्यापेक्षा विद्वान कोणीतरी निघालं, आपल्यावरती ताण करू लागलं. मग तो म्हणाला, ठीक आहे, मी अतिथी आहे म्हणे, प्रवासी नाही, मी अतिथी आहे. ती म्हणाली, चूक, अतिथी दोनच आहेत जगात. म्हणे कोण? एक तारुण्य आणि दुसरं धन. अतिथी हा फार कमी काळ राहतो, तो काय कायम मुक्कामाला येतो काय? नाही, 4 दिवस राहतो आणि जातो. तारुण्य 4 दिवस असतं आणि निघून जातं. धन 4 दिवस आपल्या सोबत असतं, नंतर निघून जातं. म्हणजे धन सुद्धा येतं आणि जातं. तारुण्य काही काळ पुरतं आपल्या शरीरात असतं, पुन्हा नंतर वृद्धत्व येतं. म्हणजे तारुण्यही टिकाऊ नाही आणि धनही टिकाऊ नाही. तो एकदम चकित झाला. अरे, आपलं दुसरं उत्तरही चुकलं. तो म्हणाला, बरं ठीक आहे, मी सहनशील आहे. ती म्हणाली, नाही, तुम्ही सहनशील सुद्धा नाही. का बरं? सहनशील दोनच आहेत म्हणे जगात, एक पृथ्वी आणि दुसरा वृक्ष. पृथ्वी सहनशील आहे, तुम्ही तिच्यावरती लाथा मारल्या तरी ती सहन करते, म्हणून तिला आपण धारिणी म्हणतो. सगळ्या जगाची धारणा ती करते. तिला आपण सहनशील माता म्हणतो, कारण ती आमचं सर्व पाप या ठिकाणी सहन करते, आमचे प्रहार सहन करते. ती सहनशील आहे. आणि वृक्ष सहनशील आहे, तो फक्त उभा असतो, तो तुम्ही तोडलं तरी तो तुम्हाला काही म्हणत नाही, तो सहनशील आहे. तू काही सहनशील नाहीस. असं म्हणल्यावर मात्र तो आता रागावला, अंतःकरणामध्ये चिडला आणि म्हणला, काही नाही, मी हट्टी आहे. ती म्हणाली, तुम्ही हट्टी सुद्धा नाही, कारण हट्टी सुद्धा जगात दोनच गोष्टी आहेत. म्हणजे काय? एक नख आणि दुसरे केस. कशामुळं? तर नख कापले तरी वाढतात, केस कापले तरी वाढतात. ते हट्टी आहेत, तुम्ही हट्टी नाही आहेत. जगात हट्टी दोनच गोष्टी आहेत. आता मात्र तो एकदम परिवर्तित झाला आणि म्हणाला, मी मूर्ख आहे, मूर्ख. ती म्हणाली, जगामध्ये दोघच मूर्ख आहेत. म्हणे कोण? एक राजा, तुझा राजा मूर्ख आहे, आणि दुसरा कालिदास मूर्ख आहे. आणि मग मात्र कालिदास शरणाला म्हणला, मी मूर्ख कालिदास आहे, आपण कोण आहात? आणि मग तिने स्वतःचं रूप प्रगट केलं, मी सरस्वती देवी आहे. सांगायचं तात्पर्य असं की ब्रह्मदेव हे जरी ज्ञानी होते, श्रेष्ठ होते, त्यांनी पूर्वी विश्व निर्माण केलं होतं, तरी देवासमोर आपला मोठेपणा सांगू नये. आपण मी फार श्रेष्ठ आहे, ज्ञानी आहे, अशा प्रकारची अहंता, अशा प्रकारचा अहंकार माणसाचा असू नये. म्हणून नम्रता आहे, म्हणून विनंती आहे, म्हणून भगवंताची प्रार्थना आहे. प्रार्थना ही नम्रतेसाठी आहे. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की ब्रह्मदेवांनी सुद्धा नम्र होऊन प्रार्थना करायला सुरुवात केली. ज्ञातोस्मी दे ज्ञातोसी मी, हे देवा मला जाणीव आहे, मला कळतं, मी ज्ञानी आहे. कशाबद्दल? तुमच्या स्वरूपाबद्दल. मी अज्ञानी आहे याचं मला जाणीव आहे. मला जाणीव आहे की मी अज्ञानी आहे, मला जाणीव आहे की मी मूर्ख आहे. सांगायचं तात्पर्य, मला जाणीव आहे की मी कोणी नाही, मी अज्ञानी आहे. ज्ञातोसी मेद्य सुचिरांगनो देह भाजाम, हे देवा मला कळतंय की हे सगळे दुर्भागी जीव केवळ आपल्या स्वार्थाच्या मागे लागलेले. हे सगळे दुर्भागी जीव मायेने, तुमच्या मायेने भ्रमित झालेले आहेत. माया गुण व्यतिकरात दुर्विभासी, मायेने भ्रमित झालेले आहेत. आणि आपण आनंद रूप आहात. आनंद मात्र विकल्प मविद्ध वरच्या, आपण आनंद स्वरूप आहात, आपण अलौकिक आहात, आपण ज्ञानी आहात, सर्वगुण संपन्न आहात. आणि केवळ सर्व जीव जगातले हे मायेने भ्रमित झालेले आहेत. मायेने त्यांचं चित्त भ्रमित केलेलं आहे. पश्चामी विश्वसृजमेकमेव विश्वमात्मन, हे देवा हे विश्व आपणच निर्माण करता, आपणच परिपालित करता आणि आपणच आपल्यामध्ये समाप्त करता. तद्वा इदं भुवन मंगल मंगलाय, हे देवा आपण सर्व जगाचे मंगल आहात. मंगल म्हणून जर काही वर्णन करायचं असेल तर आपलंच रूप वर्णन करावं लागेल. मंगल मंगलाय, मंगलातील मंगल आपण आहे, श्रेष्ठातले श्रेष्ठ आपण आहे, ज्ञानातले ज्ञानी आपण आहे. अत्यंत मंगल
रूप, सुमंगल रूप आणि सौभाग्य संपन्न आपणच आहात. तद्वा इदं भुवन मंगल मंगलाय ध्यानेस मनोदर्शितं उपासकानां. आपण विश्व कल्याणमय, सर्व कल्याणाचं कल्याण आहात, मंगलाचं मंगल आहात आणि उपासकांवर आपणच कृपा करता. तेव्हा हे देवा, माझ्यावरही आपण कृपा करा. जो पापात्मा विषयात सक्त जीव आहे, तो तुमच्या स्वरूपाला जाणत नाही. तस्मै नमो भगवते नु विधेम तुभ्यम. हे देवा, तुम्हाला नमस्कार असो. एतुत्पदीय चरणांबुज कोश गंधम. हे देवा, आपल्या चरणाचा जो गंध आहे, जो सुवास आहे, जो वारा या ठिकाणी वाहतो, तो वारा तुमच्या चरणाचा सुगंध घेऊन येतो. हा वारा नुसता येत नाही, तो वारा सुद्धा तुमच्या चरणाचा गंध घेऊन येतो. एतुत्पदीय चरणांबुज कोश गंधम जी ग्रंथी कर्ण विवरे श्रुती वात नीतम. हा या ठिकाणचा वारा, या ठिकाणी वारा तुमच्या चरणावरचा जो कमलपुष्प वाहिलेले, त्याचा कोश, कमलपुष्पामधील जे काही पराग आहेत ते तुमच्या पायावर चिकटलेले, त्याचा गंध घेऊन हा वारा येतो. आणि हा वारा आमच्या नाकाला गंधित करतो, आमच्या मनाला सुगंधित करतो. असं वर्णन ज्ञानेश्वरांनी सुद्धा, माऊलींनी आपल्या अभंगात केलेलं आहे. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला. एक गोपिका, गोकुळातली एक स्त्री, गोपवधू, ही कृष्णामध्ये इतकी तल्लीन झालेली आहे, कृष्णाच्या नादात एवढी तल्लीन झालेली आहे की ती स्वतःला विसरली आहे. आणि कृष्ण या रूपामध्ये ती इतकी तल्लीन झाली की कृष्णाच्या सर्व गोष्टी, कारण कृष्ण जो तुळशीची माळा धारण करतो, भगवान कृष्णाच्या गळ्यात तुळशी हार आहे, तुळशीची माला आहे, त्या तुळशीच्या मालेचा गंध पहिल्यांदा येतो आणि ती म्हणते झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला. आणि एकदम तुळशीचा गंध येतो. अरे कृष्ण आले की काय? प्रत्यक्षात कृष्ण आल्याची ती खूण आहे. गंध आला, वारा आला म्हणजे कृष्ण आला. म्हणजे कृष्ण जरी प्रत्यक्ष डोळ्याला जरी दिसला नाही तरी त्याच्या अंगावरून आलेला जो सुगंध आहे, त्याच्या मालेवरून आलेला जो सुगंध आहे, याला म्हणतात गंध संवेदना. ही गंध संवेदना, यालाच म्हणतात गंध साक्षात्कार. अध्यात्माच्या भाषेत, परिभाषेत त्याला गंध साक्षात्कार म्हणतात. म्हणजे कृष्ण प्रत्यक्ष जरी साक्षात्कार रूपामध्ये दिसला नाही, प्रत्यक्ष दिसला नाही, तरी सुद्धा त्याच्या चरणाचा सुगंध, त्याच्या अंगावरच्या या कमलमालेचा किंवा तुलसी मालेचा सुगंध हा पसरला म्हणजे कृष्ण आलाच. म्हणून अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला. मग चाचरत चाचरत बाहेरी निघाली. मोठं सुंदर वर्णन माऊलींनी आपल्या त्या गवळणीमध्ये केलेलं आहे. तेव्हा तशाच प्रकारचं वर्णन भागवतामध्ये इथं दिसतं की एतू मदीय चरणांबुज कोशगंधम जी ग्रंथी कर्ण विबरई श्रुतिवात नीतम. आणि हे देवा, त्या वाऱ्याचा जो आवाज येतो, घणू वाजे गुणगुणा वारा वाहे ऋण झुणा. वाऱ्याला देखील एक आवाज आहे. माऊलींनी तेच वर्णन केलेलं आहे. वारा वाजे ऋण झुणा. वारा वाहू लागतो आणि वाऱ्याचं वाहणं म्हणजे वाजणं हे रुणझुण आहे. तुम्ही म्हणाल वारा कुठं वाजतो? मग वारा नाही वाजत का? नाही वाजत. मग आपण थंडी वाजली कसं म्हणतो? तिथं ऐकू येत नाही, मग वाजली कशी? तेव्हा ही संवेदना कानाशी संबंधित आहे. कारण थंडी पहिल्यांदा कानाला जाणवते, म्हणून वाजणी. थंडी वाजत नसते, पण कानाची संवेदना ऐकण्याची. म्हणून आपण जेव्हा कानाला मफलर बांधतो किंवा कानाला काहीतरी गुंडाळतो तेव्हा आपल्याला थंडी वाजत नाही. वास्तविक थंडीचा आवाज नसतो, पण थंडी ही कानाची संवेदना आहे, म्हणून ती वाजणे या शब्दात व्यक्त झाली. असो, या ठिकाणी खूप सूक्ष्म गोष्टी आहेत. म्हणून वारा वाहे ऋण झुणा. माऊलीने सुद्धा त्या अनुषंगाने वाऱ्याचा रुणझुण आवाज प्रगट केलेला आहे. ती कर्ण संवेदना प्रगट केली आहे, नाद संवेदना प्रगट केली आहे. या ठिकाणी ब्रह्मदेवांनी सुद्धा ही नाद संवेदना इथं प्रगट केली. ब्रह्मदेव म्हणतात एतुत्पदीय चरणांबुज कोशगंधम जी ग्रंथी. तुझ्या पायावरतून येणारा जो वारा आहे तो हा कोशगंध घेऊन येतो, तो कमल गंध घेऊन येतो. आणि कर्णविवरे श्रुतिवात नीतम.
कानामध्ये श्रुतिवात नीतम, वारा हा तुझ्या नामस्मरणाचा एक जयघोष कानावरती करतो. भक्त्यागृहीत चरण परयाच तेषाम, म्हणजे माऊलींनी केलेलं वर्णन आणि ब्रह्मदेवांनी केलेलं वर्णन. आता हे वर्णन संस्कृतमधलं आहे, थोडं अवघड शब्दात आहे. माऊलींचं वर्णन सोप्या शब्दात आहे, पण अर्थ तोच आहे. याप्रमाणे या भक्त्यागृहीत चरण परयाच तेषाम, याप्रमाणे हे देवा तुमची भक्ती आणि तुमच्या या भक्तीपासून मला कधी दूर करू नकोस. भक्तजन हे तुझ्या भक्तीपासून दूर होत नाहीत. ती भक्ती परा स्वरूपाची भक्ती, या परा स्वरूपाच्या भक्तीनं आम्ही बांधलेलो आहोत. भक्त्यागृहीत चरण परयाच तेषाम नापैशिनाथ हृदयांबू रोध स्वपुंसा, आम्ही तुमच्या चरणाशी भक्तीने बांधलेलो आहोत. ब्रह्मदेव म्हणतात, ब्रह्मदेव स्तुती करतायत भगवंताची. या ठिकाणी अजून विश्व निर्माण झालेलं नाही आणि भगवंताचं केवळ ध्यान मनामध्ये आणून भगवंताचं चिंतन ते करतायत. ब्रह्मदेवानी केलेली ही भगवंताची स्तुती. तावत भयम द्रविण गेह चुरण निमित्तम शोकस्प्रहा परिभवो विपुलष्ट लोभा तावन ममेत्य सदवग्रह आरती मूलम यावन्न तेघ्रिम भयम प्रवृणीत लोका. या ठिकाणी ब्रह्मदेव जी स्तुती करतात, ही स्तुती आणि दशमस्कंधामध्ये केलेली ब्रह्मदेवानी स्तुती ही सारखीच आहे. जेव्हा ब्रह्मदेवानी कृष्णाचे बाळ गोपाळ पळवले आणि मायागारात नेऊन टाकले आणि स्वतःच नंतर भ्रमित झाले, वर्षानंतर जेव्हा त्याला परत आणून दिले, त्यावेळेला भगवंताच्या समोर ब्रह्मदेव उपस्थित झाले आणि ब्रह्मदेवानी भगवंताची स्तुती केलेली आहे. त्यावेळेला दशमस्कंधामध्ये गोकुळात भगवान प्रगटलेले आहेत. कृष्ण हे गोपरूपात आहेत, त्यांच्या समोर ब्रह्मदेवानी स्तुती केली आहे. आणि ही स्तुती आणि आजची या ब्रह्मदेवानी केलेल्या स्तुतीमध्ये काही फरक नाही आहे. शब्द सारखेच आहेत, फक्त त्यातला अर्थ सारखाच आहे, शब्दात थोडाफार फरक आहे. तावत भयम द्रविण गृह सुरंग निमित्तम, या ठिकाणी तोपर्यंतच माणसाला भय आहे, तोपर्यंतच माणसं हे भयाकुल असतील आहेत. द्रविण गेह सुरन निमित्तम, तोपर्यंतच माणसाला देह गेह याचं आकर्षण आहे, तोपर्यंतच माणसाला पैसा धन, त्याचप्रमाणे स्त्री पुत्र मित्र आप्त यांचं आकर्षण आहे. शोकस्प्रहा परिभवो विपुलष्ट लोभा, तोपर्यंतच माणसाला शोक आहे, तोपर्यंतच माणसाला दुःख आहे, तोपर्यंतच माणसं या संसारामध्ये पतित होतात. तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुमचं दर्शन झालं नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांना दर्शन दिलं नाही, तुमची भक्ती त्याला प्राप्त झाली नाही, तोपर्यंत. तावन ममेत्य सदवग्रह आरती मूलम, तोपर्यंतच. एकदा तुमच्या भक्तीचं स्वरूप कळालं, एकदा तुमच्या भक्तीमध्ये ते तल्लीन झाले, आर्त झाले, तुमच्याशी एकरूप झाले, तुमच्याशी तल्लीन झाले, की मग मात्र देह गेह संसार बंधन याचा त्यांना कुठलाही शोक आणि मोह राहणार नाही. तावत भयम द्रविण गेह सुरण निमित्तम, या ठिकाणी दशमस्कंधामध्ये सुद्धा ब्रह्मदेवानी याच शब्दात ही स्तुती केली आहे. तावत रागादयस्तेनम, यावत रागादयस्तेनात तावत काराग्रहम ग्रहम, असं वर्णन त्या ठिकाणी आहे. यावत रागादयस्तेना, तोपर्यंतच हे राग लोभ क्रोध मोह मद मत्सर हे 6 शत्रू, स्तेन म्हणजे चोर, हे 6 चोर तोपर्यंतच आपल्या जवळ आहेत, जोपर्यंत भगवान अंतःकरणात प्रगटले नाहीत. यावत रागादयस तावत स्तेनात काराग्रहम ग्रहम, जोपर्यंत भगवंताची भक्ती प्रगटली नाही, भगवंताचं स्वरूप अंतःकरणात प्रकाशित झालं नाही, तोपर्यंतच अंतःकरणामध्ये या चोरांचं स्थान आहे. तावत रागादयस्तेनात, आणि तावत काराग्रहम ग्रहम, तोपर्यंतच घर हे कारागृह आहे. घराला आपण घर म्हणतो, पण घर हे कारागृह आहे. का तर ज्या घरामध्ये आपलं मन बांधून राहतं, ज्या घरामध्ये आम्ही मोहग्रस्त होतो, ज्या घरामध्ये आम्ही मोहाने बांधले जातो, ते घर नाहीये, ते कारागृह आहे. कारागृहात असलेला माणूस
हा जसा सुटकेसाठी प्रयत्न करतो, कारागृहात एखादा चोर अडकलाय, त्याची 6 महिन्याची शिक्षा झाली तर तो मोजत राहतो, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, आणि मग 6वा महिना लागला आणि तो संपला की तो म्हणतो मला सोडा ना, झाले ना 6 महिने आता. म्हणजे तो जसा मुक्तीसाठी प्रयत्न करतो, तो जसा बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतो. का बरं? कारागृहात काही त्याला जेवण मिळत नाही का? जेवण मिळतं ना. पाणी मिळत नाही का? पाणी मिळतं. मित्रही असतात, सगळं काही असतं, पण बंधन असतं. या बंधनातून मुक्त होण्याचा तो प्रयत्न करतो. त्याप्रमाणे घर हे कारागृह तोपर्यंतच आहे जोपर्यंत भगवान प्रसन्न झाले नाही. यावन जोपर्यंत तावन मोहोंद्री निगडो, मोहाचं बंधन, मोहाची बेडी तोपर्यंतच आपल्या पायात आहे, जोपर्यंत भगवंताचा स्पर्श झाला नाही. तावन मोहोंग्री निगडो यावत कृष्ण न ते जना जोपर्यंत कृष्णमय वृत्ती झाली नाही तोपर्यंतच मोहाची बेडी पायात आहे. आणि म्हणून मोहाची बेडी तोपर्यंतच पायात आहे. या मोह, मद, मत्सर या सगळ्या गोष्टी आम्हाला या जगामध्ये अडकवणार आहेत, मोहामध्ये पाडणार आहेत, संसारात अडकवणार आहेत. म्हणून यावत रागादयस्तेना तावत कारागृहम ग्रहम प्रपंच निष्प्रपंचोपी विडंबयसी भूतले. म्हणजे ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाला तिथे प्रार्थना जी केली त्याच प्रकारची प्रार्थना इथेही केलेली आहे. ह्या दोन्हीची तुलना आपल्याला करता येण्यासारखी आहे. तावत भयम द्रविणग्रह सुरण निमित्तम शोकस्प्रहा परिभव विपुलष्ट लोक तावन ममेत्य सदवग्रह आरती मूलम यावन्न तेंघ्रीम अभयम प्रवृणीत लोक. त्या ठिकाणी यावन्न तेंघ्रीम अभयम प्रवृणीत लोक, आणि इथे तावन मोहोंग्री निगडो यावत कृष्णन ते जना. तोपर्यंत हा मोह आहे, तोपर्यंत हे बंधन आहे, तोपर्यंत ही बंदिस्तता आहे, जोपर्यंत भगवान प्रकट झाले नाही, भगवंताची भक्ती तोपर्यंत लागली नाही. म्हणून दुःखाचे एकमेव कारण जर कोणतं असेल तर भगवंताच्या स्वरूपापासून दूर राहणे, भगवंताच्या स्वरूपाला विसरणे. म्हणून तावन ममेत्य सदवग्रह आरती मूलम. भगवान आरती मूल आहे. आरती म्हणजे काय? आर्ततेने केलेली ती आरती. आरती शब्द कुठून तयार झाला? आर्ततेपासून, अंतःकरणापासून. भगवंताला अंतःकरणापासून आवाज द्या, भगवंताला अंतःकरणापासून आळवा. नुसतं शब्दाने नको, नुसत्या वाचेने नको, म्हणजे वैखरीने नको, वरवरच्या नुसत्या शब्दाने नको, तर अंतःकरणपूर्वक, आर्ततापूर्वक, तळमळीने जेव्हा आपण भगवंताला आवाज देतो, भगवंताला आठवतो, त्यावेळेला भगवंत कृपा करतो. म्हणून आरती मूलम यावन्न तेंघ्रीम अभयम प्रवृणीत लोक. अंघ्री भगवंताच्या, अंघ्री म्हणजे भगवंताचे पाय, भगवंताच्या चरणाशी आपण जोपर्यंत नतमस्तक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला सुटका नाही. म्हणून हे भगवंताच्या चरणारविंदाचा आश्रय जे लोक घेतात तेच खऱ्या अर्थाने धन, दारा यांच्यापासून मुक्त होतात, भय, शोक, लालसा यांच्यापासून मुक्त होतात. म्हणून ते म्हणतात दैवेन ते हतदेव भवतः प्रसंगा. हे देवा, आपण सर्वांना केवळ भक्तीनेच प्रसन्न होतात. क्षुद्र पण बाकीचे लोक केवळ पोटा पाण्याच्या नादी लागलेले, बाकीचे लोक केवळ तहान आणि भूक यांच्याच मागे लागलेले. क्षुत्रुट त्रिधातू भिरिमा मुहुरर्द्यमाना. क्षुत्रुट म्हणजे तहान, तहान आणि भूक अर्थात देहाच्या नादी लागलेले. तहान भूक शब्दाने देह व्यक्त केलाय. नुसतं तहान भूक म्हणजे तहान भूकच नाही, तर आपण नाही का तहान भूक माझी हरली रे, म्हणजे काय? देहवृत्ती संपल्या हा अर्थ. म्हणून देहाच्या मागे लागलेले, देहगेहाच्या मागे लागलेले, केवळ ग्रह ग्रामा रामार्भक कनक रामामनुगतम ममाहम मोहत्वम परिहरन मोहन्न भवते. केवळ ग्रह ग्रामा रामार्भक कनक रामामनुगतम. आपण फक्त ग्रह, राम म्हणजे स्त्री, त्याचप्रमाणे पैसा, केवळ संपत्ती, संतती यांच्या मागे लागलेलो. ग्रह ग्रामा रामार्भक कनक रामामनुगतम ममाहम मोहत्वम परिहरन मोहन्न भवते. परंतु या मोहातून आम्ही मुक्त होत नाहीत. क्षुत्रपरी त्रिधातू भिरिमा मुहुरर्द्यमाना.
शीतोष्ण वात वर्षेरित राज्य. फक्त माणसं देहाच्या नादी लागली, देहाच्या सुखदुःखाच्या मागे लागले, परंतु देव किंवा भगवंताच्या भक्तीच्या नादी लागत नाहीत. म्हणून त्यांना आपलं दर्शन होत नाही. कर्मभोग त्यातून ते मुक्त होत नाहीत. नाना मनोरथ देहा क्षणभग निद्राहा, याप्रमाणे संसरंती, हा संसार त्यांच्या मागे लागला. संसार शब्दाचा अर्थ काय? संसरंती की संसार. जो संसार म्हणजे पुढे पुढे जाणार आहे, जो गतिमान आहे त्याला संसार म्हणतात. संसार म्हणजे संसरंती, पुढे पुढे जाणारा. हा पुढे पुढे जाणारा जसा प्रवाह असतो नदीचा, किंवा एखादा भवरा असतो नदीचा, नदीतला भवरा जसा गतिमान असतो तसा हा संसार गतिमान आहे, तो पुढे पुढे जाणार आहे. नाना मनोरथ दिया क्षणभग्नी निद्रा, माणसं फक्त तहान, भूक, भय, मैथून, निद्रा यांच्याच नादी लागलेली आहेत, परंतु त्यांच्या पलीकडे जात नाहीत. म्हणून ऋषी सुद्धा, मोठमोठे ऋषी सुद्धा, महर्षी सुद्धा, मुनी सुद्धा तुमच्या उपासनेमध्ये परिपूर्ण अर्थाने तुम्हाला प्राप्त न करून घेताच संसारामध्ये तल्लीन होतात. देवा हतार्थ रचना ऋषयोपी देव युष्मत प्रसंग विमुखा इह संसरंती, तुम्हाला विमुख होऊन तुम्हाला विन्मुख होऊन संसारामध्येच पडतात, प्रवाहातच पडतात, प्रवाह पतित होतात. मोठमोठे ऋषी मुनी हे सुद्धा प्रवाह पतित होतात, तिथे सामान्यांची काय कथा. म्हणून देवा नाती प्रसिद्धती तथोपचितोपचारही, तेव्हा आता भगवंता मी तुमची स्तुती करतो. आराधनेने तुम्ही प्रसन्न होता. आराधनम भगवत स्तव सत्क्रियार्थो, तुमची आराधना, तुमची पूजा, तुमचा पाठ, तुमची स्तुती केली म्हणजे आपण प्रसन्न होता. तेव्हा भगवंता आता मला एकच गोष्ट सांगा की हे विश्व मी कसं निर्माण करू. आणि हे देवा भित्वा त्रिपाद वृद्ध एक उरूप प्रवाह, या ठिकाणी भगवंताला वृक्षाची उपमा दिलेली आहे. जसं आपण गीतेमध्ये बघितलं 15व्या अध्यायामध्ये हा संसाररूपी वृक्ष म्हटलंय. संसार हाच वृक्ष आहे. आणि हा संसाररूपी वृक्ष, प्रपंचरूपी वृक्ष हा जसा त्या ठिकाणी ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थम प्राहुरव्ययम म्हणून वर्णन करण्यात आला, तसा इथे भगवंतालाच वृक्षरूप मानलेले. स्थित्युद्भव प्रलय हे तव आत्ममूलम, हे देवा आपण वृक्षाच्या स्वरूपाचे आहात. कसे तर आपल्या मूल प्रकृतीचा आपण स्वीकार करता आणि उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे प्रगट करता. प्रकृतीचा स्वीकार करता आणि स्थित्युद्भव प्रलय हे तव, स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय यांच्या हेतूसाठी आत्ममूलम मायेचा स्वीकार करता. भित्वा त्रिपाद वृद्ध एक उरूप प्ररोह, आणि जसा एखादा वृक्ष बीज फोडून बाहेर येतो त्याप्रमाणे आपण मायेतून बाहेर प्रगटता. आणि आपण 3 पाय आपले कोणते तर केवळ ब्रह्मा विष्णू महेश या रूपाने उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा आविष्कार आपण करता. हे 3 प्रधान शाखा तुमच्या आहेत. त्या 3 प्रधान शाखा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाच्या निमित्ताने ह्या प्रगट होतात. हे 3 रूपं तुमचे प्रगट होतात म्हणजे 3 फांद्या आहेत. तुम्हाला 3 फांद्या आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे तुमच्या फांद्या आहेत. म्हणून मायेतून आपण प्रगट होता, बीजातून जसा वृक्ष प्रगट व्हावा त्याप्रमाणे, आणि स्थिती, उत्पत्ती आणि पालन, संहार हा आपण करता. महादेवाच्या रूपाने तुम्ही संहार करता, ब्रह्मदेवाच्या रूपाने तुम्ही या ठिकाणी निर्मिती करता, आणि विष्णूच्या रूपाने पालन करता. तेव्हा आपल्याला मरीची, मनु ह्या तुमच्या फांद्या आहेत. त्याप्रमाणे आपल्या वृक्षरूपी भगवंताला त्याने नमस्कार केलाय. हे स्थित्युद्भव प्रलय हे तव आत्ममूलम भित्वा त्रिपाद वृद्ध एक उरूप प्ररोह तस्मै नमो भगवते भुवनद्रुमाय. हे भगवंता भुवनद्रुमाय, भुवन म्हणजे विश्व, ब्रह्मांड, ब्रह्मांड रूपी वृक्षाला नमस्कार असो. कारण ब्रह्मांड रूप तुम्हीच आहात. हे ब्रह्मांड म्हणजे एक वृक्ष आहे आणि या वृक्षाचा आविष्कार तुमच्यापासूनच झाला म्हणजे तुम्ही वृक्षरूप आहात. हे वृक्षरूपाने, या जगद रूपाने आपण म्हणतो ना, हे जग हे म्हणजे एक कमल आहे आणि या कमलाप्रमाणे विकसित झालेलं जसं कमल असावं तसं हे विश्व कमल हे जगी उमलले. विश्व हे कमल आहे, ते या ठिकाणी उमललंय. त्याप्रमाणे हे विश्व म्हणजे एक झाड आहे. या झाडामध्ये ज्याप्रमाणे एका छोट्या बीजामध्ये एवढा महावृक्ष लपलेला असतो, तसे आपल्या एका
इच्छा मात्र ही विश्व प्रगट झालं, इच्छा मात्र हे ब्रह्म प्रगट झालं, ब्रह्मांड प्रगट झालं. म्हणून तुम्हाला नमस्कार असो. भुवन रूपी वृक्षाला, भुवन म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्मांड रूपी वृक्षाला नमस्कार असो. म्हणून या ठिकाणी त्या भगवंताला नमस्कार केला. आता यानंतर भगवंत या रूपाने भगवंत ब्रह्मदेवाला कसा उपदेश करतील, त्यातून वेगवेगळ्या वृत्ती कशा प्रगटतील आणि यातून समग्र विश्वाची निर्मिती कशी होईल, यामध्ये प्रामुख्याने जो सर्ग सांगितलाय तो प्राकृतिक सर्ग, वैकृतिक सर्ग आणि प्राकृतिक वैकृतिक सर्ग हा कसा निर्माण झाला, यामध्ये प्रामुख्याने 9 प्रकारच्या सृष्टी, मग 28 प्रकारच्या सृष्टी कशा निर्माण झाल्या याच्या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा मग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.